हसू येतोय की विकास झाला म्हणतात, रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. येथील तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. त्याने येथील प्रकल्पग्रस्तांना या लोकांनी भेटीच दिलेला आहे. अहो विकास कुठला? अहो गेल्या 15 वर्षामध्ये यांना साधं एक हॉस्पिटल बांधता आलं नाही. हे आमचं उरणकरांचं दुर्दैव. ते प्रस्तावित आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की मी कोट्यवधी रुपयाचा त्या ठिकाणी निधी आणलाय. अहो निधी आणलाय जर तुम्ही बघितले, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, रस्ते करणं हा विकास नाही. उन्हात काय झालं माहितीये का, या विकास होत असताना या ठिकाणी ज्या परिसरातील मूलभूत पायाभूत सुविधा ह्या द्यायला पाहिजे त्या आजपर्यंत या ठिकाणी नागरिकांना मिळाल्या नाही. फक्त यांना यांच्या कमिशनची पडलेली आहे. कारण एखादं मोठं काम आलं, एखादं मोठं पोट आलं की हे लोक फक्त कमिशनसाठी लोकांना वेटी जातात. या ठिकाणी ओएनजी सारखा मोठा प्रकल्प आहे, भारत पेट्रोलियम सारखा मोठा प्रकल्प आहे, इंडियन नेव्ही सारखा मोठा प्रकल्प आहे. असे प्रकल्प असून जर आमच्या तरुणांना जर बाहेर जाऊन नोकरी करावी लागत तर हे आमचं दुर्दैव आहे ना. शिवाय आजपर्यंत या लोकांनी प्रकल्पग्रस्तांना वेटी देऊन त्यांच्या पाठीत खंजीर मारलेले आहे. आणि आमच्या भूमिपुत्राला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्याने जेलमध्ये पण बसायला तयार आहोत. एवढं लक्षात त्यांनी ठेवावं. हे नेतृत्व फक्त कमिशनसाठी राहिलेलं आहे. चुनाव का जुमला आहे. एकदा इलेक्शन झाले की यांची लाडकी बहिणी विसरणार आहेत. येथील तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि ते पण महाराष्ट्र शासनाच्या 80% जीवानुसार आम्ही येथील तरुणांना रोजगार देणार. गब्बर लोक आहेत, धनदारगे, त्यांचा जो या शेती जमिनीवर त्यांचा डोला आहे आणि त्यांनी जो स्वप्न बघितलेला आहे की आम्ही याच्या जमिनी बलकावू, हे कदापि होऊ देणार नाही. नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विभागातील प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. आज आपण उरणमध्ये 190 विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. एकीकडे पाहायला गेलं तर उरण मधल्या विकास कामांचा आढावा देखील घेणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सत्यवान पंढरीनाथ भगत सर आहेत. एकंदरीत त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. खरंच उरणचा विकास झालाय का? उरणच्या विकासामागे अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. नेमकी काय त्याची मागची परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे. नमस्कार सर. कसं पाहता, दिवाळीच्या ऐन मोक्यावर पाहायला गेलं तर निवडणुका देखील समोर आलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विकास कामाकडे नागरिकांना आवर्जून पाहावं लागतंय. काय भावना आहे? जर आपण मुलात जर उरण विधानसभेकडे जर आपण बघितलं तर विकासाकडे बघितलं तर आजच्या घडीला या उरण परिसर असेल, खालापूर परिसर असेल, औद्योगिक क्षेत्र आहे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये या स्थानिकांना मात्र या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळं इथले जे सुशिक्षित तरुण आहेत रोजगारासाठी काही लोक नवी मुंबई आणि पनवेल सारख्या शहराकडे, मुंबई सारख्या शहराकडे, ठाण्यासारख्या शहराकडे वळत आहेत. याचं कारण म्हणजे येथील जे प्रस्थापितांना गेल्या 15 वर्ष या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि ते निवडून देत असताना त्यांनी सर्वसामान्य हे जे सुशिक्षित तरुण आहेत त्यानंतर येथील जनतेला नोकरीपासून वंचितच ठेवलेले आहेत. फक्त यांचा त्यांनी स्वार्थ साधला आहे. नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी विकास केलेला आहे असं त्यांचा दावा आहे. आम्ही ग्राउंड रिपोर्ट मध्ये पाहतो, रस्त्यांची अवस्था दुर्दैवी आहे, पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये, नागरिकांना स्वतःच्या मूलभूत हक्कापासून कुठेतरी वंचित ठेवलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुम्हाला जिम्मेदारी सोपवलेली आहे. त्या जिम्मेदारीचा नागरिकांना कसा फायदा होईल, कशा पद्धतीने पटवून सांगाल? सर्वप्रथम मला खरोखर एक हसू येतोय की विकास झाला म्हणतात, रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. येथील तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, येथील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे. जगातील 2 नंबरचं बंदर म्हणजे JNPT आणि या बंदरामध्ये अनेक नोकऱ्या असून सुद्धा येथे परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात भरती केली जातो. आणि बोलण्याचं एक तुम्हाला तात्पर्य सांगतोय, सातत्याने येथील प्रकल्पग्रस्तांना या लोकांनी वेटीच दिलेला आहे. अहो विकास कुठला? अहो गेल्या 15 वर्षामध्ये यांना साधं एक हॉस्पिटल बांधता आलं नाही. हे आमचं उरणकरांचं दुर्दैव. आणि त्याच्यात जर MRI आणि CT स्कॅन जर काढायला लागत असेल तर आम्हाला नवी मुंबई आणि पनवेल सारख्या शहराकडे जावं लागतं. याच्यात आणखी विकास यांनी काय केलं हेच आम्हाला कळलेलं आहे. विकासाची व्याख्या तरी यांनी आम्हाला सांगावी की विकास काय असतो आणि कुठल्या बेसिकवर असतो.
नक्कीच विकासाची परिभाषा खरं तर चुकतीये. विकासा परिभाषेकडे पाहायला गेलं तर हॉस्पिटल, सर तुम्ही बोलल्याप्रमाणे नवी मुंबईला जायला पाऊण तास तरी लागत असेल. एखादा मोठा अपघात झाला असेल, मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी पाऊण तासामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच, जसं की मूलभूत सुविधांपासून. हा भाग वगळता राजकीय दृष्ट्या पाहिलं तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख पक्षधारी म्हणून तुम्ही पाहताय अनेक दिग्गज नेते देखील या ठिकाणी आपण जर बघितलात की आता जे प्रस्तावित आमदार आहेत त्यांनी सांगितलं की मी कोट्यावधी रुपयाचा ज्या ठिकाणी निधी आणलाय. अहो निधी आणलाय जर तुम्ही बघितले, मी तुम्हाला मागाशीच म्हटलं, रस्ते करणं हा विकास नाही. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. आणि विकासाच्या नावाने बोंबटा मारतात. तुम्ही आता येताना तुम्ही सत्य परिस्थिती बघितली असेल. खोपटा ते कोपरवली हा जर रस्ता असेल तर त्या रस्त्याची काय दुरावस्था झाली तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतर तुम्ही उरणचा एंट्री पॉइंट बघितलात तर बोकरविडा ते पुंडा कॉलेज हा जर एंट्री पॉइंट बघा, तिथं जाताना तुमची काय अवस्था होते, त्या बाईकवाल्यांची काय अवस्था होत असेल, मोटरवाल्यांची काय होत होते. आज जर त्यानंतर तुम्ही जर दुसरीकडे वळलेत, दास्तान फाटा ते चिरनेर या ठिकाणी जो तुम्ही रस्ता बघितलात, त्यानंतर दास्तान फाटा ते दिघोडे असेल, गव्हाण फाटा असेल, इथल्या ती सातत्याने भेडसावणारी वाहतूक कोंडी असेल, खोपटा कोपरलीची वाहतूक कोंडी असेल. मुळात काय झालं माहितीये का, या विकास होत असताना या ठिकाणी ज्या परिसरातील मूलभूत पायाभूत सुविधा ह्या द्यायला पाहिजे त्या आजपर्यंत या ठिकाणी नागरिकांना मिळाल्या नाही. फक्त यांना यांच्या कमिशनची पडलेली आहे. कारण एखादं मोठं काम आलं, एखादं मोठं पोट आलं की हे लोक फक्त कमिशनसाठी लोकांना वेटीस धरतात. आता गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी विरोधकांनी एक सुद्धा आंदोलन केले का लोकांच्या हितासाठी? नाही केलं. त्याचं कारण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप काही समजेल. कारण हा महत्वाचा विषय आहे. भरावाची कामं झाली की टक्केवारी लागतो. नक्कीच कांतीलाल कडू जे आहेत पनवेल विधानसभा मतदारसंघामधले, त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळे आरोप केलेत. त्यामध्ये टक्केवारी, सत्ताधारी अशी तुलना करताना त्या ठिकाणी ते वारंवार दिसून येतात. सर पाहायला गेलं तर उरणच्या 5 अशा मूलभूत समस्या सांगा की ज्याच्याकडे सत्ताधाऱ्यांना ह्या बातमीतून, या इंटरव्ह्यू मधून त्यांना कळेल की हे खरंच 5 प्रश्न होते आणि आम्ही ते सॉल्व्ह का करू शकलो नाही. तालुक्यासाठी आणि उरण विधानसभेसाठी एक सुसज्ज हॉस्पिटलची आवश्यकता होती. ती आजपर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये या प्रस्थापिकांना या ठिकाणी ते हॉस्पिटल उभारता आलं नाही. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे JNPT सारखा पोर्ट असून सुद्धा या ठिकाणी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना जर नवी मुंबई, ठाणा, मुंबई सारख्याकडे जर आपल्याला नोकरी करावी लागत असेल, शिवाय या ठिकाणी ONGC सारखा मोठा प्रकल्प आहे, भारत पेट्रोलियम सारखा मोठा प्रकल्प आहे, इंडियन नेव्ही सारखा मोठा प्रकल्प आहे, असे प्रकल्प असून जर आमच्या तरुणांना जर बाहेर जाऊन नोकरी करावी लागत हे आमचं दुर्दैव आहे ना. शिवाय आजपर्यंत या लोकांनी प्रकल्पग्रस्तांना वेटी देऊन त्यांच्या पाठीत खंजीर मारलेले आहेत आणि फक्त या लोकांनी त्यांना फक्त आंदोलनासाठीच ग्राह्य धरलेले आहे. आणि तुम्ही तर बघतात त्यांची जर भाषा जर तुम्ही बघितली तर त्यांच्या भाषणामध्ये काय बोलतात ते लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळं हा एक तो महत्वाचा प्रश्न आहे. राहिली तिसरी गोष्ट, या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीचं कारण या ठिकाणी अनधिकृत असणारे MTR असतील, कंपन्या असतील, त्यांनी ज्या पायाभूत सुविधा दिलेल्या नाही, तो एक मोठा या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. चौथा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, या आपल्या जर हा आपला समुद्र किनाऱ्यावरती ही गावं आहेत, जर आज तुम्ही बघितलेत तर हजारो एकर जमीन ही समुद्राच्या पाण्याखाली गेलेली आहे आणि त्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आजच्या डेटला लोक भात शेती करत नाही. पण त्या शेतकऱ्यांची अवस्था बघा, आज त्यांना कवडी मोल भावाने हे जे दलाल आहेत त्या विकायला लावत आहेत. आणि महत्वाचा विषय म्हणजे आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी या शासनाने MMRD डिक्लेअर केला, त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन बाप आणला त्याच्यासाठी आणि तो पुन्हा 126 गाव गिलत बघतोय. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा पण तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही. मग तुम्ही विधानसभेमध्ये आमदार होऊन तुमचा फायदा काय? हीच आम्हाला कीव येतोय की हे प्रश्न तुम्ही खरोखर 15 वर्षामध्ये का पूर्ण केलेत नाही, हा आम्हाला मोठा पडलेला
प्रश्न आहे. पण तुम्हाला मी आजही सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इंजिन यावेळी विधानसभेत धडकणारच आणि लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी राजसाहेबांनी, सन्माननीय राजसाहेबांनी माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील एक सुशिक्षिताला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि लोक नक्कीच याचा विचार करतील आणि परिवर्तन यंदा घडणारच. नक्कीच सर, अगदी महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एकीकडे पाहायला गेलं तर विकासाच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी घेणं आणि त्यांना नोकरीचे आश्वासनं देणं आणि त्यांचं कालांतरानंतर फसवणूक करणं, या सगळ्या गोष्टी वारंवार घडत असताना देखील भूमिपुत्र का एकत्र येत नाहीयेत? भूमिपुत्रांना तुमच्या एक पदाधिकारी म्हणून काय आव्हान असेल भूमिपुत्रांना एकत्र करण्यासाठी? आपण जे हा पट्टा आता औद्योगिकरण होत चाललेलं आहे मोठ्या झपाट्याने आणि प्रत्येक जे लिडरशिप आता करतात त्यांना आता काही राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ते जी लोक बाहेरून आलेले आहेत त्यांच्याशी ते संगमत वाढवत चाललेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांना भूमिपुत्रांचे काय राहिलेच नाही. ते त्यांच्या भाषणामध्ये पण सांगतात सातत्याने, कसले भूमिपुत्र आहो, आम्ही खंबीर भूमिपुत्र आहोत आणि आमच्या भूमिपुत्राला न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्याने जेलमध्ये पण बसायला तयार आहोत. एवढं लक्षात त्यांनी ठेवावं. यंदा तुम्हाला भूमिपुत्र काय आहेत ते दिसणार आहेत या निवडणुकीमध्ये. सर, एक जुन्या आठवणी म्हणून मागे आपण सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, दिग्गज पदाधिकारी गोवा महामार्गासाठी लढा दिला होता. अविनाश जाधव सरजी या ठिकाणी आले होते, तुम्ही देखील यात होता. आज त्या विषयाची काय अवस्था आहे, जेणेकरून नागरिकांना कळेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या उपक्रमानंतर आज त्याची स्थिती काय, बदल झालेला आहे का? नक्कीच बदल घडलेला आहे. बदल घडलेला आहे म्हणजे सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळी संपूर्ण कोकणामध्ये आंदोलन तयार केलं आणि त्या आंदोलनाचा इफेक्ट जर तुम्ही बघितलात तर आजही तुम्ही बघा की आज जो सन्माननीय राजसाहेबांनी आंदोलन घेतल्यामुळे रस्त्याची दळा दागडी चालली, तरी पण काही निकृष्ट दर्जाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर दिलेले आहेत त्यांना पण साईडला काढण्याचा प्रयत्न करून आजच्या घडीला लवकरात लवकर पूर्णता होण्यासाठी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होणारच आहे. त्यासाठी सत्तेत सन्माननीय राजसाहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनला मतदान करणं अपेक्षित आहे आणि हे जनता जनार्दन यंदा नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इंजिन हे विधानसभेवर पाठवणार, याच्यात मला काहीही शंका नाही. सर, खरं तर दोन महत्वाचे प्रश्न माझ्या मनात आहेत. एकीकडे पाहायला गेलं तर सामाजिक विषयाची बांधिलकी जपताना टोल नाक्याचा विषय असेल, अनेक महत्वाचे विषय असतील, फायनान्सवाल्यांचे विषय असतील, अनेक सत्ताधारी पक्ष आहेत, परंतु लोकांवर अन्याय झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली जाते. आता इथे पण तुम्ही पाहू शकता, शेतकरी भूमिपुत्र आहे, त्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे, पण प्रशासन आपल्या दारी ही सुविधा राबवलेली आहे. ती सुविधा कुठेही ऍक्टिव्ह होताना दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहते? मुळात इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या भांडवलांच्या घशात घालायचा हा त्यांचा कट आहे, कारण त्यांना पण त्यांच्याकडून कमिशन येणार आहे. त्याच्यामुळे कसं असतं माहितीये का, नेतृत्व करणारा जर स्थानिक असेल तर त्याला किंवा शेतकरी असेल तेव्हा त्याला कळतो की शेतकऱ्यांची बाजू कशी मांडावी. जर आपण बघितले तर याच्या अगोदर स्वर्गीय दिबा पाटील साहेबांनी मोठं आंदोलन उभारलं आणि आज त्या आंदोलनाच्या माध्यमातून 12.5% असतील, 12.5% वाढीव पेमेंट असेल, असं नेतृत्व आजच्या डेटला राहिलेलं नाही. हे नेतृत्व फक्त कमिशनसाठी राहिलेलं आहे, एवढंच आहे. याच्यामुळे जर आपण जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी सगळ्या खोडण्यासारख्या झालेल्या आहेत. म्हणून सांगतो, एक सुशिक्षिताला आणि जो आपली बाजू मांडणारा विधानसभेत गेला पाहिजे, हा लोकांनी विचार केला पाहिजे. नक्कीच सर, आता पाहायला गेलं तर महिलांची संख्या तुमच्या उरण 190 विधानसभा मतदारमध्ये देखील जास्त आहे, परंतु राजकीय धावपेचामध्ये लाडकी बहीण योजना देखील येते. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेकडे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून तो लाडकी बहीण योजना ज्या राबवली जाते, या सगळ्याकडे मतदारांमध्ये फायदा होईल का, महिला वळतील का, आणि जर ही योजना योग्य आहे तरी कशी? मुळात सन्माननीय राजसाहेबांनी अनेक वेळा मीडिया समोर मांडलेलं आहे की हे फक्त चुनाव का जुमला आहे. एकदा इलेक्शन झाले की यांची लाडकी बहिणी विसरणार आहेत, त्या लाडकी बहिणी द्यायला पैसे पाहिजे. यानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की शासकीय कर्मचाऱ्यांना पगार द्यायची वेळ यायला मुश्किल होणार आहे. तर हे सगळं फक्त निवडणुका डोळ्यासमोर आल्यात,
म्हणून ते त्यांनी योजना आणलेल्या आहेत. पण तरी पण जर तुम्हाला अशा योजना द्यायच्या असतील तर त्या महिलांना त्यांचं सक्षमीकरण करा आणि त्यांच्या हाताला रोजगार द्या आणि नक्कीच त्या आपल्या देशातील सर्व बलवान महिला बनतील ही मी नक्कीच तुम्हाला गावी सांगतो. पण त्यांना त्यांच्या हाताला काम धंदा द्यायला पाहिजे पैशाच्या ऐवजी. नक्कीच सर, अगदी महत्वाच्या विषयांवर आपण चर्चा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तुम्हाला जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जनतेचे काय 5 प्रमुख कामं असे आहेत ते तुम्ही करून दाखवणार. जर तुम्ही निवडून आलात तर तुमचे 5 प्रमुख मोठी कामं कोणती असतील? माझं सर्वप्रथम पहिलं काम असेल, या उरण विधानसभेमध्ये सुसज्ज हॉस्पिटल अत्यंत गरज आहे. त्याचं कारण का म्हणजे जर आतापर्यंत जर आपण आकडेवारी काढली या ठिकाणच्या अपघातांची तर एकदम दुर्दैव मानावं लागेल. या अपघातामध्ये एवढे तरुण आमचे गमावलेत कारण त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे आज त्यांना आपला प्राण गमावा लागलेला आहे. प्रथमतः मी पहिलं सुसज्ज हॉस्पिटल. आता हे सांगतात की आम्ही निधी आणलाय, आम्ही हे करू, पण नाही. जोपर्यंत तुम्हाला सत्ता जेव्हा होती तेव्हा तुम्हाला करता आलं नाही आणि जेव्हा शेवटला भूमिपूजन करतात त्याला लोक ते विसरणार नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथील तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि ते पण महाराष्ट्र शासनाच्या 80% GR नुसार आम्ही येथील तरुणांना रोजगार देणार. तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आज माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये रानसाई सारखं मोठं धरण आहे, उन्हाळ्यासारखं मोठं धरण आहे, पण या धरणांची जर दुरावस्था बघितली त्याच्यामुळे पाण्याच्या खूप अडचणी आल्यात. त्याचप्रमाणे काही शासनाच्या योजना आल्या गेल्यात. राष्ट्रीय योजना असेल, जल मिशन योजना अंतर्गत योजना असतील, या कुठेतरी ठेकेदारांनी खाल्लेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो जवळजवळ 50% पण पूर्ण झालेले नाहीत. तो एक माझा पूर्ण मानस असेल. त्यानंतर मुख्य म्हणजे या ठिकाणी बलाढ्य हे जे गब्बर लोक आहेत, धनदाडगे, त्यांचा जो या शेती जमिनीवर त्यांचा डोला आहे आणि त्यांनी तो स्वप्न बघितलेला आहे की आम्ही यांच्या जमिनी बलकावू. हे कदापि होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठी आम्ही सदैव राहणार आहोत. आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतोय, आपला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि येथील ज्या जमिनी आहे, शेत जमिनी, त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून हे बांध बंदिशी दुरुस्ती करून पुन्हा एकदा नव्याने त्या शेतीची नांगरणी होईल अशा स्वरूपाचा शासनाला आम्ही ठराव करून एक निधी मोठ्या प्रमाणात मंजूर करायला लावू. हे महत्वाचं आहे, कारण जर शेतकरी टिकला तर आपला देश टिकेल. हे एक महत्वाचं आहे. नक्कीच आपल्यासोबत सत्यवान भगतजी सर होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 190 उरण विधानसभा मतदारसंघाची ऐन भूमिका त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. मतदार राजा नेमका कोणाला कौल देणार आहे, नेमकी सत्ता कोणाच्या हातात येणार आहे, खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. वित्तमतम्यात जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्षद सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र.